तुळजापुरावरून विट्याला जायला आम्हाला संध्याकाळच्या 6 वाजल्या। त्यामुळे वहिनीला आणि आईला स्वयंपाकाचा त्रास नको म्हणून आम्ही बाहेर जेवायला जायचं ठरवलं। पण आज सोमवार असल्यामुळे आणि देवाला जाऊन आल्यामुळे आम्ही काय नॉनव्हेज खाणार नव्हतो, म्हणून आम्ही विट्यातल्याच गोल्डन करी या प्युअर व्हेज हॉटेलला व्हिजिट दिली। आई आणि पप्पांनी दरवेळेप्रमाणे एकमेकाला आधार देत हॉटेलमध्ये एंट्री मारली। हॉटेलमधली गर्दी बघून आम्हाला जागा मिळते का नाही असं झालं आणि आम्ही फॅमिली सेक्शन मध्ये जो मोकळा टेबल दिसला तिथे जाऊन आम्ही आमची जागा छापली। एवढ्या भारी हॉटेलला एवढ्या गर्दीत पण आम्हाला जागा मिळली हे तुम्हाला दाखवावं म्हणलं म्हणून सगळी कॅमेऱ्यात आलो। भैया आणि वहिनीनं मेनू कार्ड मध्ये रिसर्च करून 2-3 मेनू आम्हाला मेन कोर्सला आणि स्टार्टरला सूप यांची ऑर्डर दिली। ऑर्डर येईपर्यंत मी हॉटेलमधल्या शोकेसच्या वस्तू बघायला चालू केलं तर एकदम भारी भारी वस्तू होत्या, एकदम पॉइंट ऑफ अट्रॅक्शन वाटलं मला ते। फिश टँक तर मला लयच आवडला। हॉटेल एकदम चकाचक आणि भारी असल्यामुळे इथं गर्दी तर 100% असणारच, त्यामुळे वेटिंगची पण चांगली सोय केली होती। एवढ्या सगळ्या गर्दीवरून एक मला कळालं की इथं क्वालिटी असल्याची एवढी गर्दी होणार नाही, म्हणजेच आपण योग्य हॉटेलला आलोय हे समाधान झालं। ऑर्डर येईपर्यंत अनुश्री चमच्याबरोबर खेळत बसलेली आणि आईन पप्पांकडे काय टाइमपासला नव्हतं म्हणून ते दोघं जण अनुश्रीकडे बघत बसलेले। तेवढ्यात सूपची ऑर्डर आली आणि मी कुणाला न सांगता सूप प्यायला चालू केलं। सूपचा एक सिप घेतला आणि मला कळलं की इथं खरंच क्वालिटी मिळते जेवण। मग आता आमची मेन कोर्सची ऑर्डर आली। कमी जास्तीमुळे आमच्यात भांडणं होऊ नये म्हणून आम्हाला दोघांनी तो मेन कोर्स व्यवस्थित समान वाटला आणि कुणाकडे लक्ष न देता आम्ही सगळी जेवायला लागलो। मेन कोर्स मध्ये आम्ही 2 भाज्या मागवलेल्या, ही आहे ती तंदूर मशरूमची भाजी आणि ती दुसरी आहे ती मिक्स व्हेज भाजी आणि त्याच्याबरोबर आम्ही बटर नान खाल्ली। अशा पद्धतीने आमचा प्युअर व्हेजचा फॅमिली डिनर पार पडला। जेवण झाल्यानंतर आम्हाला लिंबू आणि गरम पाणी म्हणजेच फिंगर बाउल आणून दिला आणि ताटातच हात धुवायला लावला आणि दरवेळेप्रमाणे राहिलेली भाजी पार्सल घेऊन आम्ही घरी गेलो।